3 तारखेला येणारं चंद्रग्रहण पाळायचं आहे का? तर हो, चंद्रग्रहण पाळायचं आहे. ते कारण की भारतातून दिसणार आहे आणि पूर्ण काळ दिसणार आहे. त्याची कालावधी काय आहे बरं? तर ते सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्ताचा जो काळ असेल, त्या काळामध्ये चंद्राचे जे कर आहेत, ते मोक्ष काळापर्यंत 6:46 मिनिटापर्यंत वृद्ध लोकांनी, आजारी लोकांनी, गर्भवती महिलांनी हे पाळणं गरजेचं आहे. सकाळी 11 वाजल्यापासून शक्यतो वेदाचे काळ चालू होतील. कारण ते ग्रस्तोदित आहे. म्हणजे काय? तर मध्यकाळ आणि त्यानंतरचा जो काळ, तो भारतातून दिसेल, पण तो छायाकल्पित असेल. कारण दिवसा चंद्र दिसणं शक्य नाही. पण जो शेवटचा काळ आहे, तो भारतातून दिसणार आहे. तर त्यामुळे ह्या ग्रहणाला मान्यता आहे. ग्रहण पाळणं गरजेचं असेल. 6:46 मिनिटानंतर तुम्ही शक्यतो स्नान संध्या करून बाकीची नित्यकर्म करू शकता. त्या दिवशी धुलिवंदन सुद्धा आहे. धुलिवंदनाचा काल कसा असेल, तर तो दुसऱ्या दिवशी साजरा केला तरी चालेल. म्हणजे काय, त्याचा 4 तारखेला साजरा केला तरी चालेल. जी भस्मावली खेळली जाते, ती भस्मावली खेळण्यास काहीही शास्त्रोक्त धारा नाही.